चला आजच्या ब्लॉगची सुरुवात इथून करते. आरवी विराजचं आवरून दिलं, ते दोघं पण आत्ता जस्ट शाळेत गेलेलेत आणि आता मला मेहंदीची ऑर्डर आहे. मला पण लवकरच पोचायचं आहे, त्यामुळे चला आता मी माझं आवरायला घेते. आवडली ना तुला? खूप आवडते. म्हणजे केवढे परफेक्ट मी कधीच मी लाईफमध्ये हातवर काढलं दिसते. खूपच आवड. पुढचे बघू. जवळ घे. घ्यायला बोलवून उशीर लागल्यावर वाट बघत थांबलेला माझा नवरा. एवढ्या सगळ्यात जर ह्या एका व्यक्तीचा हात नसता तर मी आज इथे कधीच नसते, इथंपर्यंत मी कधीच पोहोचले नसते. सोशल मीडियावर मी अजून तेवढी ग्रो नक्कीच नाही आहे, पण माझ्या लाईफमध्ये मी भरपूर सक्सेस आहे किंवा ग्रो आहे. थांबायला लागलं ना. आणि हे जे काही सगळं शक्य आहे ते फक्त ह्या एका व्यक्तीमुळे. काय चालू झालं? उन्हाळा चालू झाला है ना. कपडे पूर्ण घालून घ्यावे. उन्हाळा चालू झाला आहे की नाही? गरज नाही ना. हेच घालणार. तर पाणी मी द्यायचं का तुला? मग हा थांब जरा. कुठे जायचं रे? काय नाही खेळायला. किती वेळ खेळतो? हा ते विराज गंजा, विराज गंजा. हे एवढे मोठे केस आहेत मला. एका कामावरून घरी आल्यावर परत दुसऱ्या कामाला लागायलाच लागतं, कारण आपण गृहिणी आहोत, बायको आहोत, आई आहोत. त्यामुळं हे कामं तर करायलाच लागणार आहे, सुट्टी नाही. ऑर्डरवरून घरी आल्यानंतर जरा वेळ मुलांशी खेळले, त्यानंतर मग बाकीचे कामं राहिलेले होते. सकाळी लवकर गेले होते त्यामुळे बरेचसे कामं बाकी होते, त्यामुळं मग ते बाकीचे कामं उरकवायला घेतले. आणि माझं पिल्लू मला किती गोड हेल्प करते. हे आज नाही आहे, हे रोजचं आहे. रोज आरवी विराज दोघं पण मला अशीच हेल्प करतात. कपडे वाळत घालायचे कपडे मला माझ्या हातात देतात, पण घड्या घालून ठेवलेले कपडे स्वतःचे स्वतः जागेवर ठेवतात, पण घालायला स्वतःचे स्वतः घेतात पण. त्यामुळं काही गोष्टींमध्ये मी थोडीशी रिलॅक्स राहू शकते, फ्री राहू शकते. बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना करायला शिकवलेल्या आहेत, त्यामुळं थोडंसं फ्री मी राहू शकते. आपण काही एक्स्ट्राचे कामं करतोय घराव्यतिरिक्त, तर त्याचा असा पण फायदा होतो. म्हणजे मुलांना पण कळतं किंवा घरातल्या इतर माणसांना पण कळतं की बाबा हो, हिच्या मागं अजून पण काहीतरी काम आहे, त्यामुळं आपण थोडीशी हेल्प करायला पाहिजे. आपल्याबरोबरच त्याचा फायदा त्यांनाही नक्कीच होत असतो, कारण प्रत्येक गोष्टीत कुणावर तरी डिपेंड राहण्यापेक्षा ते जर इंडिपेंडंट होतात तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे की माझी मुलं इंडिपेंडंट होत आहेत, थोडी थोडी कामं स्वतःहून ते करायला शिकतात. माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. दुपारी ऑर्डर करून आल्यावरती मी जरा वेळ झोपले होते, त्यानंतर उठले, फ्रेश झाले, थोडंसं आवरलं आणि दिवा वगैरे लावला. त्यानंतर आता किचनमधलं आवरायचं. किचनमध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे, कारण मी आज घरी आल्यापासून तर काहीच आवरलेलं नाही आहे. सकाळी सकाळी मेहंदीची ऑर्डर झाली, त्यामुळं थोडंसं दमल्यासारखं होतं. जरी बसून काम असलं तरी पण कंटिन्यू एका जागेवरती 7-8 तास बसावं लागतं. कंबर, पाठ, डोळे सगळंच थोडाफार प्रमाणात दुखतंच, त्रास थोडाफार तरी होतोच. घरी आल्यानंतर मी आराम केला. आता
किचनवर पडलेला पसारा मी तुम्हाला दाखवते आणि तो सगळा आता मी आवरून घेते. भांडी घासायची आहेत. येता येता थोडीफार भाजी आणली होती. गाजराचा हलवा करायचा आहे, टमॅटोचं सॉस करायचं आहे. आता हा बाकीचा पसारा आवरायला घेते. चला एवढा सगळा पसारा आवरते आणि परत ब्लॉग कंटिन्यू करते. एखाद्या कामाला लागलं की एखादं काम अर्धवट राहतं आणि त्यात हे काम एवढं गरजेचं आहे ते अर्धवट राहायला नको. म्हणजे ह्यांच्या मेमरीज आहेत त्या अशा अर्धवट क्रिएट व्हायला नको आहे. पण कधीतरी असं होऊन जातं. मी माझं काम आवरायला लागले आणि विराज असाच झोपून गेला. त्याची झोपण्याची पोझिशन तर बघा. किचनमध्ये एवढा पसारा पडलेला होता, तो आवरायला लागले तोपर्यंत हा असा झोपला. आता नीट टाकलाय. एखाद्या वेळेस कामात लागलं की असं होऊन जातं. तो जर दुपारी झोपलेला असला तर तो असा झोपत नाही, त्याला कोणीतरी सोबत लागतं झोपायला. पण तो आज दुपारी झोपला नव्हता त्यामुळं तो असा झोपला. चला कधी कधी असं पण घडणार. चला तर मग आजचा व्लॉग मी इथंच संपवतो. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.